नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या चॅनलवर. मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून राज्यामधलं जे काही वातावरण आहे ते अगदी तापलेलं आपल्याला दिसतंय. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाचा 4था दिवस आज सुरू आहे. त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे आणि ती रास्त आहे असं सर्व मराठा समाजाला वाटत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागणीवर आणि त्यांच्या टीकेवर स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलंय. त्यांनी काय उत्तर दिलं की कितीही मला शिव्या दिल्या, उपहास केला तरी मी बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या संविधानाच्या आणि कायद्याच्या बाहेर जाऊ शकणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं. म्हणजे स्पष्टच आता इथं समजतंय की मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही असं त्यांनी सांगूनच दिलं. आता जरांगेंच्या मागण्या आणि परिषदांचे जे काही प्रत्युत्तर आहे तेही आपण समजून घेणार आहे की कशा पद्धतीने हे मराठा समाजाला लावून धरताय. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की मला शिव्या द्या, काहीही करा, पण आता या सगळ्या गोष्टींमध्ये मला अटकायचं नाही. मी फक्त कायद्याची भाषा बोलतो. लोक कर्तृत्वामुळे इतिहासामध्ये मला लक्षात ठेवतील, कारण की शिव्या देणाऱ्यांना कोणीही लक्षात ठेवत नाही असं त्यांनी, म्हणजे मनोज जरांगेंना कोणीही लक्षात ठेवणार नाही कारण की ते शिव्या देत आहे, ते मला काहीही बोलताय, पण मी जो आहे मी ती कायद्याची भाषा करतोय आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच या गोष्टी मी करणार आहे. त्यामुळे माझं कर्तृत्व चांगलंय, मी चांगला काम करतोय आणि मी संविधानाची भाषा बोलतोय, म्हणून लोक मला इतिहासात किंवा भविष्यात मला लक्षात ठेवतील असं त्यांनी यावेळेस सांगितलं. म्हणजे त्यांनी स्पष्ट असं ठरवूनच दिलंय की आता तुम्ही मला कितीही शिव्या द्या, काहीही करा, तुम्हाला मराठा आरक्षण देणार नाही असं इथे स्पष्ट होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा केवळ राजकीय नाही तर सामाजिक आणि कायदेशीर सुद्धा गुंतागुंतीचा आहे. फडणवीस यांनी यावर भाष्य करताना सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णय दिले होते. म्हणजे आता ते मागच्या इतिहासात घुसत आहे परत परत. आता ज्यांचा अवमान करता येणार नाही, कायद्याच्या बाहेर जाऊन निर्णय घेतले तर ते एकही दिवस टिकणार नाही असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. म्हणजे कोर्टात ते टिकणारच नाही, एवढे मराठा समाजाची फसवणूक होण्याची शक्यता आहे असे फडणवीस यांनी नमूद केलं. आणि पुढेच बोलता म्हणजे आता काय म्हणता येते की कोर्टात टिकणार नाही, मग तुम्ही वारंवार मुख्यमंत्री जे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर का टीका करता? मग त्यावेळेस तुम्ही बोलता की आम्ही 10% आरक्षण दिलं आणि ते उद्धव ठाकरेंना टिकवता आलं नाही, आणि आता स्वतः तुम्ही म्हणताय की ते टिकणार नाही. म्हणजे दुपट्टीपणा इथे फडणवीसांचा आपल्याला समजतंय. आता याच्यातनं जर विचार केला तर फडणवीस यांनी सामाजिक ऐक्यावर विशेष भर दिला असं त्यांनी सांगितलंय. सरसकट ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची त्यांची मागणी म्हणजे सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे यांना आरक्षण दिलं तर ओबीसी लगेच त्यांची संघटना बाहेर येईल आणि ते देखील इथे उपोषणाला बसतील. आता सरकार कोणत्याही समाजाला अन्याय होऊ देणार नाही असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. ठीक आहे, जर अन्याय होऊ देत नसाल तर मग तुम्ही जी काय आरक्षणाची मर्यादा आहे त्या आरक्षणाची मर्यादा वाढवा. ज्या पद्धतीने शरद पवारांनी सांगितलं की तुम्ही संविधानात घटनेमध्ये बदल करा. केंद्र सरकार तुमचं जे मोदी साहेब गेले कुठं, मोदी साहेबांचा तर याच्यामध्ये विशेष नाहीये, कारण की ते दिसतच नाही. अमित शहा आले, गणपती दर्शन घेऊन निघून गेले. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाचा जो काही 4था दिवस आहे आज, तरीही मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी ते आक्रमक भूमिका घेत आहेत. आता समर्थकांनी मोठ्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थिती लावली असून आझाद मैदान बीएमसी असा कुठलाही एरिया नाहीये की ते मराठा बांधवांनी सोडलेला नाहीये. अक्षरशः तिथे मनोरंजन म्हणून कोणी कबड्डी खेळते, कोणी काय खो खो खेळते अशा पद्धतीने, पण आरक्षण घेतल्याशिवाय रिटर्न जाणार नाही असं त्यांनी ठरवून घेतलंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्यातील राजकारण आणि समाजकारणाला कळीचा मुद्दा बनवत आहे. फडणवीस यांनी संयम आणि संविधानिक भूमिका दाखवली असली तरी जरांगे यांचे आंदोलन आणि त्यांच्या मागण्यांवर सरकार कसा तोडगा काढणार, आता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं या चर्चेतनं? मराठा आरक्षण मिळणार? फडणवीसांची काय भूमिका असणार आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.